गेले अनेक दिवस शेंगुळ्यांचा बेत आखत होतो, पण गॅसवर केलेल्या शेंगुळ्यांना मजा येत नाही. थंडी तर इकडे बे एरियामध्ये मी म्हणते, आणि त्यात सतत पाऊस नाहीतर वारं. त्यामुळे चूल पेटवावी तरी कशी? अखेर मकर संक्रांत आल्यापासून सूर्यनारायण खरंच प्रसन्न झाले आणि गेले 3-4 दिवस रोज दर्शन देत आहेत. मग ते पुन्हा ढगाआड जाण्याआधी चान्स मारून घेऊ म्हटलं. कितीही सूप्स किंवा कितीही कप चहा कॉफी प्यायलो तरी गारठ्यात शेंगुळ्या केल्याशिवाय हिवाळा सार्थ वाटत नाही. पुण्यात तर आम्ही घरी वरच्या वर करत असतो. त्यात हा लाँग वीकेंड होता आणि ट्रम्प तात्यांचा शपथविधी सुद्धा सोमवारी होता. मग तो सेलिब्रेट तर झालाच पाहिजे. भारतातून येताना गेल्या वर्षी गिरणीतून दळून आणलेलं हुलग्याचं आणि भाजणीचं पीठ होतं. आईने फार आग्रहाने घेऊन जायला लावलं होतं. पण आता वर्ष झालं ते चांगलं असेल नसेल म्हणून 15 दिवस आधी कुळिथाचं पीठ आणलेलं सानोजेच्या पटेल ब्रदर्समधून जाऊन. पण त्याला काहीच कस नव्हता, वाया गेलं ते कणिक. आणि अशा प्रकारे आमचा तो फ्लॉप शो झाला त्या दिवशी. आता शेंगुळ्या तर खायच्या होत्याच, मग जुनं पीठ परत काढलं आणि ते मुठभर मळून पाहिलं तर त्याचा कस चांगला होता अजूनही. मग म्हटलं चला आता याच्यात शेंगुळ्या करू. अखेर या सोमवारी तो मुहूर्त लागला. परसबागेतून ताज्या मिरच्या तोडून आणल्या आणि जिरे, खडे मीठ, लसूण, कोथिंबीर घेऊन त्याचा छान खरडा वाटला पाट्यावरती. आता यामध्ये कोथिंबीर आहे त्यामुळे त्याला खरडा म्हणावा का नाही, तर आपण त्याला वाटण किंवा भरडच म्हणूया, कारण थोडंसं जाडसर वाटावं लागतं त्यासाठी. आणि थोडा खरडा हुलग्याच्या पिठासोबत मळून घेतला, थोडा बाजूला ठेवला. वर्ष झालं तरी या गिरणीच्या पिठाचा कस अजूनही बळवंत होता आणि चवही. इकडे US मध्ये सर्व भारतीय जिन्नस मिळतंय, पण ते इकडं शिप होता होता बराच उशीर होतो. त्यामुळं अगदी उच्च प्रतीचं एक्सपोर्ट जरी इकडे होत असलं तरी सुद्धा प्रिझर्वेटिव्हमुळे किंवा उशीर झाल्यामुळे पदार्थांची चव राहावी तशी राहत नाही. आणि पिठाच्या गिरणी इकडे नसतात, त्यामुळं आयतंच पीठ घ्यावं लागतं, म्हणून नाईलाज होतो अगदी. इथल्या पोळ्यांना सुद्धा आपल्याकडच्या सारखी चव नाही. काही गोष्टींची किंमत आपल्या मातीपासून लांब गेल्यावरच कळते ते खरं. परंतु आपल्याकडे सुद्धा काय आता आयतीच पिठं वापरतात. लोकांना दळण आणण्याची सुद्धा लाज वाटते गिरणीतून. बिझी असल्याचं केवळ निमित्त. परसदारी चूल पेटवून घेतली, मोठ्या एका टोपात तेल गरम केलं, अजून जिरे, मोहरी, हिंग आणि बाकी ठेवलेल्या खरड्याला खमंग फोडणी घातली. फोडणी छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतलं, अर्धा टोप भरून घेतला आणि आधण ठेवलं उकळायला. पाणी गरम होतंय तोवर स्मिताने शेंगुळ्या वळायला घेतल्या. मी जरा चुलीवर राखणच बसलो. आम्ही बे एरियात जरी लॉस एंजलिसपासून 600 मैल्स दूर असलो तरी सुद्धा लॉस एंजलिसच्या भयंकर वणव्यामुळं सर्वांच्याच मनात भीतीचं सावट आहे इकडं. आणि एका छोट्याशा ठिणगीने अख्खं शहर कसं नेस्तनाबूत केलं आहे. तुम्ही सुद्धा टीव्हीवर, यूट्यूबवर वगैरे पाहिलंच असेल. इथं सर्व स्थावर लाकडी, त्यामुळं खबरदारी घ्यावीच लागते. बेटर सेफ देन सॉरी म्हणतात ना. शेंगुळ्या वळायला वाटतात सोप्या, पण फार प्रयास लागतो त्याला. सोऱ्यानेही करतात काही लोक वेळ आणि कष्ट वाचवायला, पण हाताने वळलेल्या शेंगुळ्यांची सर त्याला नाही. शेंगुळ्या हाताने मळल्यामुळं काय होतं की यामध्ये जे जे आपण जिन्नस घातलेलं आहे ना ते छान रगडलं जातं आणि हाताची उष्णता सुद्धा असते, त्यामुळं त्यातली तेलं लवकर बाहेर सुटतात, ज्यामुळं स्वाद अगदी उत्तम येतो. शेंगुळ्यांसाठी ना लसूण, कोथिंबीर, जिरे हे थोडं जास्त प्रमाणातच वापरावं. आणि आपण नेहमी जितकं तिखट खातो ना त्यापेक्षा 1-2 मिरच्या जास्त घातल्या ना तर उत्तमच. हे आपले गावरान पारंपरिक पदार्थ जे आहेत ना ते थोडेसे झणझणीत असतील ना तर मग जास्त मजा येते. अगदी मिळमिळीत खाऊन काहीच उपयोग नाही. पाणी आता मस्त उकळलेलं आहे, छान वाफ आली आहे आणि हा सुगंधच सांगतोय की आपली फोडणी आणि आपलं वाटण दोन्ही सुद्धा एक नंबर झालेलं आहे. तर आता आपण या पाण्यामध्ये आपल्या शेंगोळ्या एक एक करत अलगद सोडूया. परंतु त्याआधी एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपल्याला या पाण्यामध्ये हुलग्याचं पीठ थोडंसं भिजवून घालायचं आहे. एक 2-4 चमचे असं पातळसं भिजवून घ्यायचं. आणि तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असतील ना तर थोडासा शेंगदाण्याचा कूट सुद्धा यामध्ये आपल्याला मिश्रण करायचं आहे. तर हे मिश्रण एकजीव झालं की मग आपल्याला या पाण्यामध्ये ते ओतायचं आहे. ढवळून घेऊन 1-2 मिनिट अजून उकळू द्यायचं आणि मग त्यानंतर आपण हळूहळू अलगद एक एक शेंगुळे या पाण्यामध्ये सोडायची आहे. तर शेंगुळी तुम्ही गोल असे चकली किंवा जिलबीसारखे सुद्धा वळू शकता, किंवा सिंपल आपले वातीसारखे लांब सुद्धा तुम्ही त्या वळू शकता.
आपल्या प्रॅक्टिसवर अवलंबून आहे, आपल्याला ते गोल जमतील नाही जमतील. एकदा का शेंगोळ्या पाण्यामध्ये सोडल्या की मग आपल्याला पुन्हा झाकण ठेवून एक 10-15 मिनिट आपल्याला हे सर्व वाफवायचं आहे. 15 मिनिटांनी झाकण काढून आपण जरी खरड्यात आणि पिठात सुद्धा मीठ घातलेलं आहे तरी सुद्धा एकदा ते चेक करावं. मस्त घमघमाट सुटला आहे सगळा ह्याचा. तेव्हा आजची मेहनत ही सर्व बायकोची आहे, पण माझाही हात लागून थोडी माझ्याही हाताची चव यावी म्हणून मीठ आता मी वरून घालतोय. फिनिशिंग टच म्हणतात ना. वातावरण पुन्हा आता बदललेलं आहे, पुन्हा 60 डिग्री झालेलं आहे आणि गरम गरम उकळत्या वाफळत्या अप्रतिम शेंगुळ्या तयार आहेत. कलर बघा इतका मस्त आलेला आणि हा तवंग कोथिंबीर वगैरे जास्त घातल्यामुळे छान असं हिरवं टेक्स्चर त्याला आलेलं आहे. घट्टपणा बऱ्यापैकी त्याचा आहे. आपण ते जे वरून मगाशी हुलग्याचं पीठ कालवून घातलं त्यामुळं, नाहीतर अगदी सूपी झाल्या असत्या शेंगोळ्या. तर शेंगोळ्या पितळीमध्ये पेस्ट झालेल्या आहेत आता आणि आहा, बेस्ट बेस्ट बेस्ट. आओ हवेली पे. ट्रम्प तात्या शपथविधीमध्ये बिझी होते, नाहीतर त्यांना सुद्धा बोलवलं असतं शेंगोळ्या खायला.